आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, क्राईम ब्रांच एक वेगळी फळी आहे. ते काम लॉ अँड ऑर्डरचाच करतात, तेच बघतात. दुसरा जर कुठेतरी बंदोबस्तला, VIP ड्युटीला, घरफोडीला जात नाही. तशीच फळी, सेपरेट फळी महिला आणि मुलांची असायला पाहिजे. शेवटी आमचं ते हक्क आहे. वी आर 70%. राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर अधोरेखित झालेला शालेय विद्यार्थ्यांचा, खास करून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हे प्रकरण आधी लोकांनी आपल्या हातात घेतलं, त्यानंतर प्रशासनाला जाग आली, त्याच्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं. आता कोर्टाने निर्देश द्यायला सुरुवात केली. परंतु राज्यात आपल्याकडे राज्य बाल हक्क आयोग अस्तित्वात असताना ही परिस्थिती का निर्माण होते? खरोखर हे आयोग असतं पण त्यांना तसे अधिकार दिलेले आहेत का? या संदर्भात आज सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अध्यक्ष सुशीबेन शहा आहेत. मॅडम, तुम्ही आम्हाला सांगा की अशी एखादी घटना घडल्यानंतरच साधारणतः प्रशासनाला जाग येते, परंतु आपल्याकडे आयोग आहे, तुम्ही त्याच्या अध्यक्षपदी आहात. हे आयोग नेमकं काय करत असतं असं आता लोकांना प्रश्न पडलाय. बाल हक्क आयोग म्हणजे मुलांसाठी, मुलांचं भविष्य आम्ही बघतो महाराष्ट्राचा. आणि आमच्याकडे पॉक्सो, JJ आणि RT, राईट टू एज्युकेशनच्या रिव्ह्यू आणि मॉनिटरिंगचा ज्या पॉवर आहे. आम्ही मॉनिटरिंग करू शकतो, आम्ही रेकमेंडेशन करू शकतो, पण प्रोसिक्युशन आणि इन्व्हेस्टिगेशन हे महत्त्वाचा भाग पोलीसकडे असते आणि वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंटकडे असते. सगळी फळी तयार आहे. CWC आहे ॲट दी डिस्ट्रिक्ट लेवल, SJPU स्पेशल जोवेनाईल प्रोटेक्शन युनिट आहेत पोलीस लेवलला, CDPO आहे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट आहे परत डिस्ट्रिक्ट लेवलला. आपल्याला माहिती आहे का, प्रचार प्रसार महत्त्वाचा भाग आहे आणि त्या प्रचार प्रसारला प्रशासनाला, शासनाला सिरियसली घ्यायला पाहिजे. मॅडम, असं वाटतं का की प्रचार आणि प्रसार होत नाहीये? कारण की लोकांना माहिती नसतं. आता बदलापूरच्या घटनेचं मी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. पोलिसांनी तक्रार गेली नाही म्हणून त्यांनी एखाद्या स्थानिक नेत्याला पकडलं, मग त्या नेत्याने जाऊन पोलीस स्टेशनमध्ये हंगामा केला. खरं तर हे प्रकरण थेट तुमच्याकडे यायला होतं. मग पोलिसांची सुद्धा ती जबाबदारी आहे, ते त्यांनी केली नाही. परंतु आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं का तुम्हाला? आम्ही कमी पडत नाही. कसं, बदलापूरच्या इन्स्टन्स मी तुम्हाला देते. तिथे आमची DCPO होती पल्लवी करून. माझ्यावरती फोन आला की सुशीबेन आमच्या FIR होत नाही. इमिजिएटली मी DCPOला तिकडे पाठवली की तू जा बघ, FIR करून घे. पण प्रॉब्लेम असा आहे की ते पोलीस जिथे आहेत पोलीस स्टेशनला ते सेन्सिटाईजच नाही आहेत. म्हणजे आम्ही रिफॉर्म सांगितला, आमची निलिमाता इथे बसलेली आहेत, तेच झालं हॉस्पिटलला. मी निलिमाला पाठवली, बाई जरा जाऊन बघ की का बरं मुलींच्या मेडिकल चेकअप होत नाही. ते झालं, ते गेली, त्याच्यानंतर झाला. म्हणजे कमिशनच्या पॉवर आहे, पण जोपर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोचू शकत नाही. आता लोकांपर्यंत पोचायचं कोण करणार? आमची अपेक्षा आहे शासन प्रशासनाने करावं. दुसरी भाग, मी जेव्हा हे 2 वर्षापासून काम करत आहेत, मी बघितलं की जोपर्यंत माइंडसेट बदली होत नाही, जोपर्यंत स्ट्रक्चरल रिफॉर्म्स होत नाही पोलीस स्टेशनला. कसं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, क्राईम ब्रांच एक वेगळी फळी आहे. ते काम लॉ अँड ऑर्डरचाच करतात, तेच बघतात. दुसरा जर कुठेतरी बंदोबस्तला, VIP ड्युटीला, घरफोडीला जात नाही. तशीच फळी, सेपरेट फळी महिला आणि मुलांची असायला पाहिजे. शेवटी आमचं ते हक्क आहे. वी आर 70%. आज तुम्ही जर पॉप्युलेशन बघितलं ग्राम लेवल, विलेज पातळीवरती, डिस्ट्रिक्टवरती, ॲज अ नेशन वी आर 70%. 10 to 12% जे गुन्हा होतात, तुम्ही NCRB डेटा बघितला तर ते महिला आणि मुलांच्या विरोधातच होतात. तर आम्ही पत्र लिहिलेलं आहे फडणवीस साहेबांना. या वीकमध्ये मला नक्की त्यांनी हमी दिली आहे, सुशीबेन आपण बैठक घेऊ. जोपर्यंत 24/7 एक ऑफिसर, ट्रेंड आणि सेन्सिटिव्ह ऑफिसर पोलीस स्टेशनला उपलब्ध नसेल तोपर्यंत नी जर्क रिॲक्शन चालणार नाही. अगदी योग्य म्हणालात. तुम्ही स्वतः पेशाने एक वकील आहात, तुम्हाला कायद्याचा योग्य तो ज्ञान आहे. NCRBचा तुम्ही उल्लेख केला, त्याचाच डेटा आहे. RTI मधनं आलेल्या माहितीनुसार महिलांवरील राज्यात प्रलंबित गुन्हे 80,000 आहेत आणि पॉक्सोच्या केसेस सुद्धा काही हजारांच्या केसेसमध्ये आहेत. मग केसेस येतात पण ते खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जातील अशा घोषणा होतात, परंतु वर्षानुवर्ष त्याच्यात काही होत नाही.
तुम्ही स्वतः एक वकील आहात, तर कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा कुठेतरी आपण कमी पडतोय यंत्रणा, असं तुम्हाला वाटतं का? यंत्रणा कायदा व्यवस्थित आहेत. मला असं वाटते की जोपर्यंत आतापर्यंत सगळे जे कायदे आहेत, पॉक्सो असो, जे असो, डोमेस्टिक प्रोटेक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स असो, सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस असो, महिलांसाठी कायदे सगळे आहेत. इम्प्लिमेंटेशन आणि मनुष्यबळ जर तुम्ही मध्ये बघितलं कमी आहेत. जजेस, वी नीड लॅक्स ऑफ जजेस. जोपर्यंत पॉलिटिकल विल आणि शासन प्रशासनच्या एक सक्ती जर पॉलिटिशियननी, आफ्टर ऑल दे आर पॉलिसी मेकर्स, जोपर्यंत त्यांनी दिली नाही तोपर्यंत. पण मला विश्वास आहे की मी महायुती गव्हर्नमेंटमध्ये विश्वास आहे मला. मी शिवसेनाची प्रवक्ता पण आहे आणि महिला आघाडीची समन्वयक पण आहे. आणि आमचे माननीय एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वाखाली इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह मॅन. त्यांनी मला सांगितलं होतं पहिल्या दिवशी केसरकर साहेब बरोबर जेव्हा आम्ही गेलो की नो फिअर ऑर फेवर, खरं आहे ते करा, शाळा कोणाची पण असो, तुम्ही स्ट्रिक्ट पाऊल उचला. आणि त्याच्यानंतरच आम्ही पॉक्सो नंतर वी हॅड सेट दॅट सेक्शन 6 शुड बी ॲडेड. कारण ते टीचर असो, ते सेक्रेटरी असो शाळेच्या, ते ही वॉज ऑन अ लेवल ऑफ अथॉरिटी. म्हणजे त्यांनी सेक्शन 6 लावायचाच होता, त्यांनी लावून घेतला. मी महाराष्ट्राची जनताला विश्वास देऊ इच्छिते की तुम्ही पुढे या, बाल हक्क आयोगला लिहा, आमची वेबसाईट आहे, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. जर कुठे त्रुटी आढळली, जर तुमच्या केस व्यवस्थित हँडल नाही केला, मी तुम्हाला आश्वासित करू इच्छिते, आम्ही नक्कीच त्याच्यावरती पाऊल उचलू. दुसरं, आम्ही कलेक्टरला पण पत्र लिहिलेलं आहे की एव्हरी डिस्ट्रिक्टला जिथे मुलं जातात, पार्क असो, फॅमिली कोर्ट असो, तिथे आपली जे फळी आहे त्याचा फोन नंबर, कोण CWC मेंबर आहे, SJPUला तुम्ही कुठे जाऊ शकतात. पोलीस स्टेशनला लोक जाणार नाही, पण वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंटची ऑफिस असेल किंवा CWC असेल, म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी, त्याच्याकडे नक्कीच ते जाऊ शकतात. परत मी विनंती करते सगळ्यांना, प्रेक्षक हो, नक्की आमची नोंद घ्या. चाइल्ड राईट कमिशन, बाल हक्क आयोगला लिहा. आमची वेबसाईट, आमची चिराग ॲप पण आहे. ती सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या माध्यमातून नक्कीच मी देते. नक्कीच त्याचा प्रचार प्रसार करा. या संदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयानं एक राज्यस्तरीय समिती बनवलेली आहे. एक निवृत्त न्यायमूर्ती असतील, त्याच्यात महिला 2 न्यायमूर्तींची नावं आहेत आणि एक माजी IPS अधिकारी ज्या सुद्धा निवृत्त आहेत. तर या कमिटीला आता या संदर्भात काय उपाययोजना करता येतील या संदर्भात राज्य सरकारला देण्याचे सूचना करण्याचे आदेश हायकोर्टानं नुकतंच जारी केले आहेत. तर तुमच्या मते, तुम्ही आता या पदावर इतकी वर्ष कार्यरत आहात, तुम्ही खूप कारभार चांगला करताय, तुमच्याकडनं काही सूचना आहेत का की तुम्हाला पर्सनली काम करताना वाटलं की नाही या त्रुटी आहेत आणि इथे आपण सुधारणा करायला पाहिजे? म्हणजे मनुष्यबळ असो, तुम्हाला मिळणाऱ्या सोयीसुविधा असो, जनतेपर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी काय काय कमी पडतंय, किंवा तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? सखी सावित्री जर आपण बघितलं तर मुलं शाळेमध्ये 6 ते 8 तास असतात, तिथे ते ॲक्टिव्ह असतात. ठीक आहे, तर तिथे एक सखी सावित्रीची एक कमिटी, चाइल्ड प्रोटेक्शन कमिटीची 2017 पासून ते GR पारित केला होता. मी 2 वर्ष अगोदर पदभार घेतला. काही समिती, एक पण शाळामध्ये ते समिती स्थापित झाली नव्हती, कुणाला माहितीच नव्हता हो. नंतर केसरकरजी आमचे एज्युकेशन मिनिस्टर झाले, मी त्यांच्याबरोबर पत्र लिहिलं, त्यांच्याबरोबर आम्ही मीटिंग्जा घेतली आणि तिथे त्यांनी सखी सावित्री स्थापित करून घेतली. सखी सावित्री स्थापन करून घेतली हो, पण मॉनिटरिंग काय, अकाउंटेबिलिटी काय, जोपर्यंत तो फिक्स होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत चाइल्ड प्रोटेक्शन शाळामध्ये होऊ शकते. मी आवाहन करते माझे पालकांना पण की थोडी जरा जबाबदारी, थोडी जरा इन्फॉर्मेशन आपण पण घ्यावी. तिथे कोण स्वीपर आहे, कोण महिला आहे की पुरुष आहे, ते ऑन कॉन्ट्रॅक्ट आहे, जर ऑन कॉन्ट्रॅक्ट असले तर त्याच्या पोलीस व्हेरिफिकेशन आहेत. आणि PTA मेंबर्स, PTA फार महत्त्वाचा भाग बजावतो. शेवटी जबाबदारी शाळेचीच आहेत नक्की, पण मुलं आपले आहेत ना, त्रास आपल्याला होतो, आपल्या मुलांना होतो. तर प्रश्न विचारा स्कूलला, आणि जर जबाब नाही दिला आम्हाला कॉन्टॅक्ट करा. दुसरं, प्रचार प्रसार फार महत्त्वाचं आहे. बाल हक्क आयोगच्या बजेट लई कमी आहे, छोटा बजेट आहे. तर थ्रू द प्रायमरी एज्युकेशन डिपार्टमेंट, थ्रू पोलीस,
थ्रू वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट मी आवाहन करेन आणि तसं रेकमेंडेशन पण करेन की आमच्या प्रचार प्रसार बाल हक्क आयोग आहे तुमच्यासाठी नक्कीच करायला पाहिजे. लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट, जिथे PT टीचर असतात, राईट, आमच्याकडे बरीचशी कंप्लेंट आहेत. वेन यू टच द चाइल्ड, वेन फिजिकल एज्युकेशनमध्ये बरेचसे केसेस असॉल्टचे, हॅरेसमेंटचे मुलीच्या आमच्याकडे येतात जेव्हा PT टीचर इज इन्व्हॉल्ड. तर त्याची मी असं नाही म्हणणार की खाली महिलालाच PT टीचर करा, नो. पण जेव्हा तुम्ही PT टीचरची नेमणूक करतात, सेन्सिटाईज त्यांना करणं, नो मीन्स नो. जर कोणी मुलींनी सांगितलं की मला हात नका लावू, मला आवडत नाही, बंद करायचा. त्याची पोलीस व्हेरिफिकेशन आहे का, त्याची पार्श्वभूमी अशी काय गडबडवाली नाही का, ते जबाबदारी सगळी शाळेची आहे. परत एकदा मी सांगते पालकांना, आता आम्ही स्कूलमध्ये पाठवणार नाही हे काय सोल्युशन नाही आहे. आपल्याला सतर्क एक जागरूक पालक म्हणून काम करायला पुढे करायला लागेल. तर या होत्या अध्यक्ष आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जबाबदारी केवळ एकट्या शाळेवर टाकून चालणार नाहीये. प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. पालकांनी त्यांची जबाबदारी ओळखून जर मुलाकडे अधिक लक्ष दिलं, तो नेमका काय सांगतोय, त्याला काही समस्या येत आहेत का, त्यानंतर अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी खरोखर पोलिसांची ही पहिली भूमिका असायला हवी की येणारं प्रकरण हे तितक्याच गंभीरतेनं घ्या, त्याला तितक्या हलक्यात घेऊ नका. हायकोर्टाने या संदर्भात निर्देश दिलेले आहेत. राज्य सरकार आता गंभीर आहे, परंतु आपल्याकडे कायदा अस्तित्वात आहे, आयोग अस्तित्वात आहे, परंतु खरोखर या संपूर्ण यंत्रणेला एक राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी गरजेची आहे. त्यामुळे या संदर्भात आता राज्य सरकारनं गंभीर होऊन आयोगाला अधिकार अधिक देण्याची, त्यांना अधिक सक्षम करण्याचा विचार केला पाहिजे, जेणेकरून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतील आणि लोकांमध्ये अशा प्रकरणांसाठी अधिक जागरूकता निर्माण होईल आणि त्यासाठी भविष्यात अशा घटना टाळता येतील, यासाठी सुद्धा प्रयत्न करता येतील. कॅमेरामन विनय सामे राणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.